या खेकड्याच्या भगव्या रंगाशी शिवसेनेचा तसा दूरदूरचा संबंध नाहीये, पण शिवसेना पक्ष चालवणाऱ्या ठाकरे या आडनावाशी मात्र तो जरूर आहे। यामागची गोष्ट आश्चर्यकारक आहे। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात खेकड्याच्या या दुर्मिळ प्रजातीचा शोध लागलाय। हा शोध लावणारे दुसरं तिसरं कुणी नसून चक्क ठाकरे आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा चिरंजीव तेजस यानं या खेकड्याच्या दुर्मिळ प्रजातीला शोधलाय। वन्यजीव प्रेमी असलेले तेजस कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकतात। गेल्या वर्षी जुलैमध्ये ते दुर्मिळ प्रजातीच्या सापांचा अभ्यास करण्यासाठी कोकणात गेले होते। त्यांच्यासोबत वन्यजीव अभ्यासक सुद्धा होते। या सर्वांना दुर्मिळ साप काही आढळले नाहीत। मात्र सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात रघुवीर घाटात वाहणाऱ्या धबधब्यात खेकड्यांच्या काही प्रजाती मात्र सापडल्या आहेत। स्वतः वन्यजीव प्रेमी असल्यानं तेजस यांना या खेकड्यांमध्ये अन्य खेकड्यांपेक्षा वेगळेपण आढळलं। त्यामुळे त्यांनी ते खेकडे झुऑलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाकडे पाठवले। आतापर्यंत खेकड्यांच्या 100 प्रजातींची नोंद झाली आहे। वन्यजीवांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करून त्यावर ठाम निरीक्षण नोंदवणाऱ्या झुटाक्सा या साप्ताहिकाला या खेकड्यांची माहिती कळवण्यात आली। त्यांनाही अभ्यास करून या प्रजाती दुर्मिळ असल्याचं शिक्कामोर्तब केलंय। पुढील अभ्यासासाठी त्यांच्या गुणधर्म आणि वर्णनानुसार खेकड्यांची लॅटिन भाषेत नावं ठेवण्यात आली आहेत। गॅटिएना पत्रोपर्परिया, गॅटिएना स्प्लेंडिडा, गुबरनॅटोरिएना एल्कोकी, गुबरनॅटोरिएना वॅगी अशी नावं त्यांना देण्यात आली आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडद भगव्या रंगाच्या खेकड्याचं नाव गुबरनॅटोरिएना ठॅकरी असं ठेवण्यात आलंय। हा योगायोग मानावा की आणखी काही? या प्रजाती तेजस ठाकरेंनी शोधल्यामुळे त्या खेकड्याला ठाकरे आडनावाचा संदर्भ दिला असावा अशी माहिती मिळतेय। ठाकरे घराण्याला सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असली तरी त्यांचं प्राणीप्रेमही तितकं सर्वश्रुत आहे। स्वतः उद्धव ठाकरे हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत। तेजस त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वाईल्ड लाईफमध्ये विशेष रुची दाखवतोय। त्यांनी घरी काही पशुपक्षी पाळलेत। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्यांनी रस्टी कॅट्स म्हणजेच वाघेटी दत्तक घेतल्या आहेत। यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या घाटांमध्ये वाघेटींच्या फोटोग्राफीसाठी जाण्याची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे। या मोहिमेत वन्यजीव जगतातलं काही आगळं वेगळं तेजसना सापडतं का याबाबत उत्सुकता आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।